जागा करण्यासाठी अनेक समाज सुधारक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव आपल्या गीतांमधून त्यांनी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला। त्या महाराष्ट्राला वंदन करत आजच्या या सुंदरशा सोहळ्याची आपण सुरुवात करणार आहोत। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्यातर्फे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ सोहळा काही क्षणातच या ठिकाणी पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचसोबत उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार आणि अनेक मान्यवर आजच्या या सोहळ्याला या समारंभाला उपस्थित राहणार आहेत। सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आजच्या या सुंदरशा सोहळ्याची आपण सुरुवात करूयात। बोला भारत माता की वंदे। सुंदर संपन्न की महा बहुअसूर सुंदर संपन्न की महा प्रियामचा एक महाराष्ट्र देश हा प्रियामचा एक महाराष्ट्र देश हा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि त्याचसोबत अण्णाभाऊंवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्यातर्फे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा भूमिपूजन सोहळा आज या प्रांगणात पार पडतो आहे। सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि विनंती करेन की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे।
सादर करीत आहोत लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत नंदेश उमप आणि मंडळी यांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम. मंडळी म्हणतात ना की दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, न माती झालो तर या महाराष्ट्राची होईल. तलवार झालो तर छत्रपती शिवरायांची होईल, आणि पुन्हा एकदा जन्म मिळाला तर मराठीच होईल. या मराठीवर, ह्या मुंबईवर, या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या अण्णा भाऊंचा आज जन्मदिन, आणि हा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना अण्णा भाऊंच्या चरणी वंदन करत आजच्या सुंदरशा सोहळ्याची आपण सुरुवात करूया. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी हे स्वराज्य सत्यात उतरवलं ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी हे स्वराज्य आपल्या खांद्यांवर लिहिल्या पेललं ते अर्थात धर्मवीर संभाजी महाराज. या तिन्ही महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो. मंडळी, हीच ती महाराष्ट्राची भूमी, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक नररत्न जन्माला आलं, ज्या ठिकाणी हुजरे आणि मुजरे निर्विकार ठरत होते, स्त्रियांच्या आबरूची लक्तरं तोडली जात होती, आणि मग अशा वेळी मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्यूला देखील अमरत्व प्राप्त करून देणारा राजा उदयाला आला. तमसोमा ज्योतिर्गमय, या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा राजा जन्माला आला, शिवछत्रपती शिवाजी महाराज. जरा एकदा शिवरायांच्या नावाचा गजर करत आपण या सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूयात. बोला सकळ बला मंडित अखंड लक्ष्मी अलंकापूर्त राजकाल धुरंधर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर हर. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. नवनाथ
पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर आज या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचा कामगार नेत्याचा आज जन्मदिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. हे कामगारांच्या शोषितांच्या पीडितांच्या समाजवादी नेत्या तुला सलाम. हे कामगारांच्या शोषितांच्या पीडितांच्या समाजवादी नेत्या तुला सलाम. लाल सलाम, निळा सलाम, हिरवा सलाम, तिरंगी सलाम. तू घडवलेल्या या महाराष्ट्राचा सलाम, या भारत देशाचा सलाम, लाल बावटाचा सलाम, कम्युनिस्टांचा सलाम, गांधीवाद्यांचा सलाम, आंबेडकर वाद्यांचा सलाम. आज तुला सर्वांचाच सलाम. कामगारांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या व्यथा, शोषितांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. मंडळी, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात पूर्वी गण सादर करून केली जात असे. आज देखील आपण आजच्या सुंदरशा सोहळ्याची सुरुवात अण्णाभाऊंनी लिहिलेल्या या सुंदरशा गणापासून करणार आहोत. मी विनंती करेन, लोकशाहीर विठ्ठल उमापी यांचे सुपुत्र, दिल्लीतील सर्वोच्च पुरस्कार अर्थात संगीत कला अकादमीचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झालाय, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, पहाडी आवाजाचे बादशाह नंदेशी उमाप यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर यावं. जरा जोरदार टाळ्यांनी आपण नंदेश दादांचं या ठिकाणी स्वागत करूया. जय महाराष्ट्र मंडळी. आवाज माझा पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? जरा माझा आवाज वाढवा प्लीज. माझा आवाज येतोय का? जय महाराष्ट्र. आवाज तुमचा कमी येतोय माझ्याकडे. एकदा जोरदार माझ्या सहित जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या महामानवांना सर्वप्रथम थोडं मॉनिटरवर रिवर्ब देतो, वंदन करून मानाचा मुजरा करून. तमाशामध्ये जसा गण असतो किंवा संगीत नाटकात नांदी असते, तो गणपतीचा गण गायला जातो. पण महाराष्ट्रावरचा आपल्या सगळ्यांच्या हृदयातलं एक स्थान, साहित्य सम्राट, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला हा गण, हा मुजरा. मुजरा म्हणजे तो मुजरा नव्हे तर ती हाजरी असते, जी हाजरी एक कलाकार, एक साहित्यिक, एक कवी जी आपली हाजरी त्या दरबारात लावतो, ती हाजरी, तो गण जो अण्णांना लिहिलेला प्रथम मायभूच्या चरणा. ऐकूया. माझा आवाज कमी आहे, माझा आवाजच येत नाही. प्रथम मायभूच्या चरणा, प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरुनीय गातो कवना. प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरुनीय गातो कवना. मायभूच्या चरणा, छत्रपती शिवा चरणा, स्मरणीय गातो कवना. प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवा चरणा,
कवना स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करुनिया गर्जना लोक उठविला जागा केला त्या लोकमान्याना कठीण काळी राष्ट्र नौकरा कठीण काळी राष्ट्र नौकना मार्ग दाखविला तयाना दिशा दिली जानी प्रेरणा तुझ्या चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना तुझ्या चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर सेनापती बापटान क्रांती सिंह नाना पाटील कॉम्रेड श्रीपाद डांगेना नाविकांच्या शूर वीरांना नाविकांच्या शूर वीरांना 105 अज्ञात हुतात्म्यांना आदरे करतो वंदना चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना क्रांतिकारी वीरांना अनत्यागी हुतात्म्यांना अण्णा काय म्हणतायत काय लिहितायत क्रांतिकारी वीरांना अनत्यागी हुतात्म्यांना देशासाठी देहाची जमीला त्या नररत्नांना महाराष्ट्र भूषणा महाराष्ट्र भूषणा पणाला मुनिया प्राणा अर्पियले जानी जीवना तुझ्या चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना तुझ्या चरणा छत्रपती शिवाचरणा स्मरणीय गातो कवना स्मरणीय गातो कवना स्मरणीय गातो कवना क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. या टाळ्या आमच्यासाठी नसून या टाळ्या खऱ्या अर्थानं वाजल्या पाहिजेत त्या साहित्य सम्राटासाठी ज्याने हा गण लिहिला. एकदा जोरदार टाळ्या माझ्या अण्णांसाठी होऊ जाऊ द्या. दादा, स्वातंत्र्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उदयाला आल्या आणि त्यातील प्रमुख एक लोकशाहीवादी चळवळ अर्थात संयुक्त महाराष्ट्राची ही चळवळ. मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करत लोकमत निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केलं आणि त्यांना इतर शाहिरांची देखील तितकीच मदत होत होती. मग शाहीर अमर शेख असतील, शाहीर गवाणकर असतील, या साऱ्यांनी त्यावेळी या चळवळीला स्फूर्ती देण्याचं कार्य केलं. आणि मंडळी, जर पाहायला गेलं या शाहिरांमुळे या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये या चळवळीबद्दल क्रांतीच्या ठिणग्या पेटत गेल्या आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचं योगदान हे लक्षणीय आहे. महाराष्ट्राबद्दल अण्णाभाऊ म्हणतात की ही भूमी असे कैकांची संत महंतांची ज्ञानवंतांची नररत्नाला जन्म देणार, अशा शब्दामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं लोकवैभव प्रस्तुत केले. आपल्या महाराष्ट्राला देखील एक राज्यगीत म्हणून जो दर्जा मिळाला आहे,
जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं तितकंच सुंदर आहे, पण त्याच पठडीतलं अण्णाभाऊंनी देखील महाराष्ट्राप्रती एक गीत लिहिलं होतं आणि ते गीत संगीतबद्ध केलं होतं ते लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी. आणि जिथे कुठे कार्यक्रम असेल त्या प्रत्येक ठिकाणी लोकशाहीर विठ्ठल उमप अर्थात आमचे बाबा त्यावेळी ते गीत सादर करत असे. मी विनंती करेन नंदेश दादांना, दादा आपण ते सुंदर हो जी. गीत सादर करावं. कारण हे जे गीत आता मी सादर करणार आहे ते गीत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी संगीतबद्ध केलेलं अण्णाभाऊंचं हे गीत आहे आणि इतके सुंदर शब्द याचे आहेत. आपण नक्कीच लक्ष देऊन ऐका, कारण अण्णांची अशी काही गाणी आम्ही गाणार आहोत जी आपण कधी एरवी ऐकली नाही आहेत. माझी मैना गावाकडे राहिली मुंबईची लावणी तर ही होणारच आहे, त्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णत्वाला जाणारच नाही. प्रमुख पाहुणे CM DCM इथे येणारच आहेत आपल्या समक्ष. मला वेळ मिळाला तर माझी मैना मी त्यांच्यासमोर देखील सादर करणार आहे. ऐकूया महाराष्ट्र गीत. हे उत्तम असं महाराष्ट्र गीत अण्णांनी लिहिलेलं, त्यांच्या लेखणीतनं साकार झालेलं हे महाराष्ट्र गीत. महाराष्ट्र देशा अमुचा, महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा हो महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा हो आनंद वन भुवन तू भुवरी, आनंद वन भुवन तू भुवरी, भूषणी भारत वर्षा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा मागच्या मॉनिटरला माझा व्हॉइस द्या प्लीज. हो गीता गाथा तुझी मराठी, तुझी मराठी अखंड नाचे तुझी ओठी, नाचे तुझी गीता गाथा तुझी मराठी, अखंड नाचे तुझी ओठी, नाचे तुझी ओठी संत पंत दंतांची शाहिरी, प्रतिभा झिजवी तुझी आधारी, माझी जगी तुझी आधारी, प्रतिभा जगी तुझी आधारी दीपवी अमृता सुखवी सकला तुझी मराठी भाषा, मराठी भाषा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मुझा, महाराष्ट्र देशा शक्यतो मी अण्णांची सगळी पूर्ण गाणी पूर्ण अंतरे गाण्याचा प्रयत्न करणार आहे. तुझ्या पुढे ते गगन बापुढे, तुझ्या पुढे ते गगन बापुढे, भाव भरे वाजवी चौघडे, उभा सह्याचार तुझ्या पुढे, उभा सह्याचार तुझ्या पुढे, सावरुनी आकाशा
परवशता तुझ मुळी न रोचे परवशता तुझ मुळी न रुचे परवशता तुझ मुळी न रुचे परवशता तुझ मुळी न रुचे अवमानित ते जिने दिनांचे अवमानित ते जिणे दिनाचे अन्याया पुढती तू कधी मान आपुली नमविली नाही बोले नमविली नाही माना बोले नमविली नाही माळा भारती खड्ग पेरुनी माळा भारती खड्ग पेरुनी सज्ज होशी संघर्षा सज्ज होशी संघर्षा महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा हो महाराष्ट्र देशा मुझा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्यांचा आस्वाद आम्हाला देखील कलाकारांना चाकायला मिळू द्या. जरा जोरदार टाळ्या नंदेश दादांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी व्हायला हव्यात. मंडळी, महापुरुष जन्माला येतात आणि क्षणार्धात अंतर्धान पावतात असं कधी होत नाही. त्यांच्या येण्याला, त्यांच्या जगण्याला एक इतिहास असतो आणि हाच इतिहास होता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला येण्याला. ते होते म्हणून गावकुसा बाहेरच्या वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणून माणसाला माणूस पण मिळालं. ते होते म्हणून आपल्याला न्याय व अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी 10 भाषणं आणि शाहिराचं एक गीत हे एक समान आहे. बाबासाहेब म्हणतात की माझ्या 10 भाषणांनी जेवढी क्रांती घडणार नाही, ती शाहिरांच्या गीताने, एका गीताने ती क्रांती घडणार आहे. आणि ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती, त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मदत केली होती. बाबासाहेबांनी या भारताची सुंदर अशी राज्यघटना लिहून बहुजनांना न्याय देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या भारताची सुंदर अशी घटना लिहिली आणि बहुजनांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांचं ते कार्य अण्णाभाऊंच्या डोळ्यांसमक्ष होतं. आणि मग 1953 साली अण्णाभाऊंच्या लेखणीतून बाबासाहेबांबद्दल एक सुंदरसं गीत जन्माला आलं. ते गीत अर्थात जग बदल घालून घाव. विनंती करेन दादा, हो जी. आपण ते सादर करावं. बिलकुल. या ओळींचा अर्थ जर आपण नीट पाहिला, धन्यवाद मॉनिटर, छान दिला. या ओळींचा अर्थ जर आपण नीट पाहिलात किंवा ऐकलात तर जग बदल घालूनी घाव, हा जो घालूनी घाव आहे तो किती अर्थानं समर्पक आहे हे आपल्याला कळून येईल की अण्णांनी फार गाणी लिहिली नसतील बाबासाहेबांची, पण बाबासाहेबांवर 1-2 गीतं किंवा अनेक अशा गोष्टी बाबासाहेबांवर लिहिल्यात. त्या अनेक अर्थानं घाव घालणाऱ्या आहेत. त्या रूढी परंपरेवर घाव घालणाऱ्या आहेत. त्या सावकार शाहीवर घाव घालणाऱ्या आहेत. त्या भांडवल शाहीवर घाव घालणाऱ्या आहेत. आणि जग बदल घालून घाव आजही अण्णांनी लिहिलेल्या या गाण्याला 50 वर्ष जास्त होऊन गेली तरी ते गाणं आजही आजच्या या युगामध्ये असं समर्पक असं गीत अण्णांनी लिहून ठेवलंय. ऐकूया, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल, जग बदल घालून घाव, आणि सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, हे सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव, सांगून
गुलामगिरीच्या या चिखलात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत ऋतून बसला का ऐरावत अंग धारुनी निगमाहेरी अंग धारुनी निगमाहेरी केबिनीवरती सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा धनवंतानी अखंड पिळले धनवंतानी अखंड पिळले धर्माधानी तसेच छळले धर्मांगानी तसेच छळले धर्मांगानी तसेच छळले धनवंतानी अखंड पिळले धर्माधानी तसेच छळले धर्मांगानी तसेच छळले धर्मांगानी तसेच छळले मगराने जणू माणिक मिळाले मगराने जणू माणिक मिळाले सोन झाले सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा शक्यतो मी सगळे अंतरे गाणार आहे अण्णांसाठी ठरवून हीन कलंकित जन्मोजन्मी करून अंकित जन्मोजन्मी करून अंकित जन्मोजन्मी करून अंकित जिने नादुनी वरावलालित जिने नादुनी वरावलालित निर्गुण हा भेद सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा एकजुटीच्या या रथावरती जसे बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपला प्रवास कदाचित उलटा चाललाय की काय मला माहित नाही पण थोड्या मोठ्यांचे हे शब्द हे विचार कुठेतरी मागे पडतायत की काय अण्णांचे विचार फक्त अण्णांचा जयघोष करून चालणार नाही तर अण्णांनी जो विचार दिला जे साहित्य या महाराष्ट्राला दिलं जी संस्कृती दिली ती संस्कृती विसरता कामा नये म्हणून अण्णा इथे म्हणतायत हो एकजुटीच्या या रथावरती एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती आरूढ होऊन चलवा पुढती आरूढ होऊन चलवा पुढती नव महाराष्ट्र निर्मून जगती नव महाराष्ट्र निर्मून जगती करी प्रगती जना सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा सांगून गेले मला बिमरा जगदगल घालुनी
कुलविश्वरत्न विश्वभूषण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. मला आवाज कमी येतोय. अण्णाभाऊ साठेंचा उद्या अण्णांची जयंती आहे. मला का आवाज कमी येतो मला माहिती. कदाचित तुम्ही बोलताय पण माझ्यापर्यंत कमी येतोय. हो की नाही? डिस्टन्स खूप आहे की नाही? अहो पण अण्णाभाऊ साठेंनी हे आपलं अंतर कधीच कमी केलेलं आहे. हो की नाही? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं विजय असो. ऐकूया. दादा, अण्णाभाऊंनी अनेक लावण्या लिहिल्या. या प्रत्येक लावणीमध्ये वैविध्य जाणवते आणि अशीच एक लावणी त्यांनी मुंबईवरही लिहिली होती. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुंबईतील सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास अण्णाभाऊंनी घेतला होता. अण्णाभाऊंनी तो अभ्यास केला होता आणि इतकंच नव्हे तर कामगार म्हणून या मुंबईला त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं न्याहाळलं होतं. आणि मग त्यांच्या लेखणीतून एक सुंदरशी लावणी जन्माला आली, ती अर्थात मुंबईची लावणी. या मुंबईच्या लावणीमध्ये त्यांनी मुंबईचं अंतरंग विशद केले. अण्णाभाऊंना या मुंबईमध्ये बरंच काही जाणवलं. एका बाजूला श्रीमंत लोक, एका बाजूला कामगारांचं शोषण करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, बेकारी आणि स्वतः वेश्या व्यवसाय करणाऱ्या गोलपिठाच्या त्या बायका देखील अण्णाभाऊंना या लावणीमध्ये दिसल्या. आणि मंडळी, ही सुंदरशी लावणी मांडत असताना अण्णाभाऊंनी प्रत्येक चरणामध्ये पहिल्या 2 ओळी या मुंबईचे वैभव सांगण्यामध्ये घालवल्या, तर दुसऱ्या 2 ओळी ज्या आहेत ह्या मुंबईची वास्तवता त्यांनी त्या ओळींमधून मांडलेली आहे. मी विनंती करेन दादा, आपण ही सुंदरशी लावणी सादर करावी. बिलकुल बिलकुल बिलकुल. मी इथे सांगू इच्छितो की कोहिनूर म्हणला शाहीर कोहिनूर म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे शाहीर पठ्ठे बापूराव येतात. शाहीर पठ्ठे बापूरावांनी अनेक लावण्या लिहिल्या. अशा म्हणतात की 2 लक्ष लावण्या शाहीर पठ्ठे बापूरावांना लिहिल्या. अनेक गण लिहिले, अनेक गवळणी लिहिल्या, अनेक बाजातली गीतं लिहिली. त्यांनी जेव्हा पवळाला, ते नीट ऐका बरं, हा विषय फार महत्वाचा आहे. ते जेव्हा पवळाला मुंबई दाखवायला आले तेव्हा त्यांनी मुंबई पवळाला कशी दाखवली, त्यांच्या शब्दात न दाखवली. त्याने पवळाला ही मुंबई बहाल केली. बघा मी काय म्हणतो, त्यांनी पवळाला ही मुंबई बहाल केली असं म्हणलं लावणीतनं. आणि आमच्या अण्णांनं या मुंबईचं हाल सांगितलं. आमच्या अण्णांनं या मुंबईचं हाल काय आहेत, मुंबई कशी आहे, संडास रोड कसा आहे, विन्संट रोड कसा आहे, भायकाळा कसा आहे. ऐका, अण्णांच्या या बहारदार लावणीतनं अण्णा काय सांगतायत. आधी मी पठ्ठे बापूरावांची एक चरण मी म्हणून दाखवतो की पठ्ठे बापूरावांनं पवळासाठी काय वर्णन केलं आणि मग माझ्या अण्णांनं या मुंबईचं जे वास्तववादी जी लावणी अण्णांना लिहिली आणि ती कशी होती. आधी मी ही मुंबई नगरी बडी बाका पठ्ठे बापूराव म्हणतात ही मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो ग डंका, डंकाचा हु मुलकी राहरा पुराची फुलकी, पहिली मुंबई ता 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 ता, पहिली मुंबई मुंबई, पहिली मुंबई मुंबई, पहिली मुंबई मुंबई. मुंबई नगरी सदा तरणी, व्यापार चाले मन भरुनी, दर्याच्या गवरुनी वरुनी जहाजे फिरती, आगबोटीची निराळी धरती, पहिली मुंबई मुंबई, पहिली मुंबई हो हो, पहिली मुंबई मुंबई. बोरीबंदर कोट किल्ला, काबाच्या मैदानातला कमिटीचा बंगला देतो जी टीका रती,
ताजमहल पॅलेस हॉटेल तिथं तुला भेटेल तट इच्छा भोजनी बाई मजेदार ती सेक्रेटरी हॉल तुला काळा घोडा बहाल बघा काय म्हणाले सेक्रेटरी हॉल तुला काळा घोडा बहाल गुलाब्याच्या दांडीवरती हवा थंडगार ती आणि पुढे असं म्हणतात की पवळे जपून चाल गाई गाई तवतील हात धर हात धरून चाल सावरी तोल हा पठ्ठे बापूचा बोल पहिली मुंबई मुंबई पहिली मुंबई मुंबई आता ही त्यांनी त्यांच्या नजरेतनं पाहिलेली आणि पवळाला त्या नृत्यांगणाला दाखवलेली मुंबई ती कशी होती आणि माझ्या अण्णांची मुंबई ही कशी होती ऐकूया अन मुंबईच्या उंचावरी मलबार हिला इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती अरे बोरळात राहणारे रतन सराबणारे बोरळात राहणारे रतन सराबणारे मिळत खाऊन धाम गाळती जीरा जीरा हे जीरा जीरा हे अरे आगीन गाडी मोटर घेते विमान घेते उंच उडी किती छान लिहिलं अण्णा आगीन गाडी मोटर गाडी विमान घेते उंच उडी टांग्यांची मस्ती घोडी रस्त्यावरती टांग्यांची मोठी घोडी रस्त्यावरती टांग्यांची मोठी घोडी रस्त्यावरती हात गाडी हमालाची भारी गडबड खट्ट्याराची हात गाडी हमालाची भारी गडबड खट्ट्याराची चाले धडपड वाहतुकीची रीग लागती जीरा जीरा हे जीरा जीरा हे जीरा आणि मोठी बाजार शेअर बाजार तिथं चाले मोठा व्यापार काय अण्णांनी कुठून कुठून अण्णा कसे फिरले असतील मुंबई म्हणजे या गाण्यामध्ये अख्खं मुंबईचं चित्र अण्णांनी दाखवलं आपल्याला बसल्या जागी जरा मला सगळ्यांना विनंती आहे आपण जर आपलं बोलून झालं असेल तर आपण ज्यांना बसणं शक्य आहे त्यांनी बसा कारण मी अण्णांचंच गातोय कारण आज हा अण्णांचा दिवस आहे आज खूप मोठा दिवस आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण गृहण मुंबई या तर्फे आज लोकशाहीर अण्णाभाऊंच्या या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तेव्हा अण्णांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर मला विनंती करायची आहे जे आता आले त्यांनी कृपा करून बसून घ्या अरे मोठी बाजार शेअर बाजार तिथं चाले मोठा व्यापार सारे सट्टेवाले तिथे सट्टा खेळती सारे सट्टेवाले तिथे सट्टा खेळती सारे सट्टेवाले तिथे सट्टा खेळती फ्लोरा फाउंटन 3 वरती गोल पेठा नाक्यावरती शरीर विकून किती एक पोट भरते ना शेवटचा अंतरा अण्णांनी किती सुंदर लिहिला आजही तुम्ही आम्ही समजायला एकमेकाला खूप वेळ देतो किंवा वेळ देत नाही असं मला तरी वाटतं एकमेकाच्या भावना समजून घेणं आज ते उरलंच नाही वाटतं असं मला वाटतं कधी कधी आपण मॅकॅनिकल झालोत की काय माणसं रोबोट झालोत की काय माणसं असं कुठेतरी वाटायला लागतं ते वास्तव तेव्हा देखील होतं ते कसं होतं तेव्हा दंगली चालायच्या तेव्हा अनेक दंगली कुठं कुठं काय काय व्हायच्या अरे माणसाला माणूस खातं लुटतं आणि लुटलं जातं 30 लाख लोक एका जागी राहती 30 लाख लोक एका जागी राहती 30 लाख लोक एका जागी राहती आणि आता लोकसंख्या किती आहे 12 कोटीच्या वर नाही का आता किती लोकसंख्या आहे आपली 12 कोटीच्या वर तेव्हाची गोष्ट अण्णा सांगतायत
अन माणसाला माणूस खात लुटत आणि लुटलं जातं 30 लाख लोक एका जागी राहतील 30 लाख लोक एका जागी राहतील 30 लाख लोक एका जागी राहतील अन भडकून उठती आधी माझी दंगेखोर होऊन कधी भडकून उठती आधी माझी दंगेखोर होऊन कधी आमचा माझे करून करती मूर्ते पाडती टाळ्या आल्या आल्या ऐकू आल्या याच बाजूने आल्या नाही, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आणि हे सुंदरसं गीत गायले त्या नंदेश दादांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, पोवाडा म्हणजे स्तुती पराक्रमाचे. मंडळी, यानंतरचं पुढील गीत जे अर्थात लिहिलं होतं ते अर्थात लोकशाहीर विठ्ठल उमप आणि त्यांनी ते गीत लिहिलं होतं ते अर्थात साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर. तसं पाहायला गेलं तर लोकशाहीर विठ्ठल उमप आणि अण्णाभाऊ साठे यांची मैत्री 6-7 वर्षांची. पण ज्या वेळी विठ्ठल उमप अण्णाभाऊंना भेटत त्या वेळी अण्णाभाऊ म्हणत की विठ्ठल, माझा हा लोककलेचा वारसा चालवणारा पुढचा क्रांतिकारक मी तुझ्यात पाहतो आहे आणि ही लोककलेचा वसा, ही लोककलेची क्रांती लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी पुढे नेली. आणि एकदा विठ्ठल उमप म्हणतात, अण्णाभाऊ, तुमचे अनेक ग्रंथ अनुवादित झालेले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये, परदेशामध्ये प्रचंड पैसा आहे, तुम्ही त्या बँकांमध्ये जा, तो पैसा घ्या, बंगला बांधा, मोटार घ्या, एक सुंदरसं कपाट घ्या ज्यामध्ये तुमची पुस्तकं बसतील, एक टेबल घ्या ज्यावर सुंदरसं लेखन तुम्ही करू शकाल. तर अण्णाभाऊ म्हणतात की मला तो पैसा नकोय, या झोपडीमध्ये मला दीनदलितांची दुःख जगायला मिळतायत, त्या पीडितांच्या पीडा त्या मला सहन कराव्या लागतायत. थंडीत कुडकुडणं काय असतं किंवा पावसाळ्यामध्ये छत गळत असताना त्या पाण्याखाली एखादी परात किंवा एखादं भगुलं लावताना काय आनंद असतो हे मला बंगल्यात राहून अनुभवता येणार नाहीये. मला तो बंगला नकोय, मला हे सर्वसामान्य लोकांसोबत या झोपडीमध्येच राहायचंय. कारण बंगल्यात गेलो तर हे जीवन मी विसरून जाईन आणि मग माझ्या हातून सुंदरसं लिखाण होणार नाही. अशा या साहित्याची खाण असणाऱ्या ज्यांनी 13 लोकनाट्य, 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, त्याचसोबत एक प्रवास वर्णन, 15 पोवाडे, इतकं लिहून केवळ 1.5 दिवसांची शाळा शिकलेले असताना देखील इतकी मोठी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्या साहित्याच्या रत्नाला लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सुंदरशा शब्दांमध्ये मांडलं आणि बाबांचं ते गीत आपण सादर करावं. दादा, हॅलो, मी त्याआधी एक वाक्य सांगणार, एक प्रसंग सांगणार आहे. कारण आज मी इथे खूप येऊन भाऊक झालो यासाठी, कारण हेच चिराग नगर होतं ज्या चिराग नगरमधनं आमचे अण्णा पायी चालत आमच्या नायगावच्या घरात यायचंय, पायी चालत यायचंय नायगावच्या घरापर्यंत. दिवसभर आमच्या घरी अण्णांचे ते विचार, त्यांच्या गप्पा आमच्या बाबांसोबत रंगायच्या. मग जेवण करून बाहेर एखादी विडी ओढत 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 बाबा त्यांना सोडायला यायचे. विठ्ठलराव तुम्ही जा, मी जाईन घरी. आणि मग तेव्हा अण्णा तिथनं परत चालत चालत तो व्यक्ती इथपर्यंत यायचा, या चिराग नगरापर्यंत. जेव्हा जेव्हा बाबांची त्यांची भेट झाली, बाबा खास नायगावहून त्यांना इथे भेटायला आले होते. जेव्हा अण्णांना कळलं की कोणीतरी असा एक व्यक्ती आहे जो माझा आहे आणि तो माझा व्यक्ती म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप, मला भेटायचं आहे म्हणून बाबांना खास निरोप पाठवला. बाबा इथे आले. चिराग नगराच्या त्या झोपडपट्टीत बाबांनी उल्लेख केलाय त्यांच्या फूबाई फू या आत्मचरित्रात. आणि 8वीच्या त्या पाठ्यपुस्तकात हा धडा देखील आहे ज्या माझ्या बाबांनी अण्णांवर लिहिलेला. तो धडा 8वीच्या पाठ्यपुस्तकात आहे.
बाबा म्हणतात मी जेव्हा या चिराग नगरात पाय ठेवलं तेव्हा चिखल होता, पाण्यात चिखल होता की चिखलात पाणी होतं कळत नव्हतं. आणि बाबा म्हणतात आमची वहिनी आत बसली होती. मी जेव्हा घरात गेलो, बघा मी काय म्हणतोय, प्लीज लक्ष द्या. बाबा मला म्हणतात की अण्णांची अर्धांगिनी बसली होती चुलीजवळ, पण चुलीनं एकही लाकूड पेटलं नव्हतं. ती चुलीकडं नुसतं बघत बसली होती असा माझा बाबा म्हणाला. इतकी हाल अपेष्टा, इतका त्रास माझ्या अण्णांना सोसला. माझ्या बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा अण्णा लिहित होते आणि एक टाकी लिहिणारा हा साहित्य सम्राट. त्यांना चाहूल लागली कुणाची, म्हणून ते वळून बघतात तर लोकशाहीर विठ्ठल उमप त्या झोपडीच्या दारात उभे. आणि वाकून बाबा आत गेले त्या छोट्याशा झोपडीतनं. अरे विठ्ठलराव या कुठे बसता? तर अण्णांची जी खुर्ची होती त्याचा हात तुटलेला होता, त्या खुर्चीचा पाय मोडलेला होता. समोर टेबल होतं, एक किताब होती ज्यावर अण्णा काहीतरी साहित्य लिहित होते. आणि इतकं सुंदर अक्षर आणि इतका सुंदर एक टाकी अण्णांचं लेखन, ते बघून बाबा एकदम हलून गेले. बाबा काही बोलले नाही, स्तब्ध होते जोपर्यंत अण्णांचं लिहून होत नाही. अण्णांचं लक्ष गेलं आणि अण्णा अरे विठ्ठलराव या या म्हणून बसा म्हणून सांगितलं. काय काय प्रेम असेल आणि काय तो प्रसंग असेल मला मला आता सांगवत नाही तुम्हाला. आणि ती कडकडून भेट, मग भटाचा इकडे भटाचा, इकडे भटाची चहा. मला माहित नाही ते कुठे हॉटेल आहे आता, आहे की नाही मला माहित नाही. पण अण्णा त्या घरातनं, मागच्या घरातनं भटाच्या चहा प्यायला भटाच्या दुकानात बाबांना घेऊन यायचंय. विठ्ठलराव काय खाणार का म्हणून विचारायचे. आणि दोघं मनसोक्त गप्पा करत मग बाबा नायगावच्या दिशेला निघायचे. अण्णांचे ते विचार, अण्णांचा तो सबंध प्रवास, माझ्या वडिलांना 7-8 वर्षाचा तो लाभलेला सहवास आणि त्या सहवासातनं निर्माण झालेलं आणि अण्णांसाठी लिहिलेलं हे गीत लोकशाहीर विठ्ठल उमपांनी संगीतबद्ध केलेलं आणि अण्णांसाठी लिहिलेलं गीत हे पहिल्यांदा मी या अण्णांच्या चरणी आणि अण्णांच्या या वास्तूमध्ये, मी अण्णा जरी नसले तरी त्यांच्या या वास्तूमध्ये आज लोकशाहीर विठ्ठल उमप इथे आलेला आहे, जो नाही आहे पण त्याचे शब्द घेऊन मी इथं आलोय. आणि अण्णांच्या या चरणी मी ते शब्द वाहतोय. कारण अण्णा नसताना बाबा माझा हे गायचा, सगळ्या कार्यक्रमात गायचा. हे गीत मी तुमच्या समोर सादर करतो, ऐका. शहनाई शहनाई शाहीर अण्णाभाऊ शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता. शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता. शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता. शाहीर अण्णाभाऊ अरे देशोदेशी गाजलेल्या, देशोदेशी गाजलेल्या लेखणीचा प्राण होता. शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता. शाहीर
स्फूर्तीचे स्थान होता तो शाहीर अण्णाभाऊ स्फूर्तीचे स्थान होता भारतीय संस्कृतीचा तो स्वाभिमान होता साहित्याची शान होता एकाडीचा प्राण होता शाहीर अण्णाभाऊ. काय गुणवान त्याचे काय गुण गाऊ त्याचे कीर्ती रूपी लिखाणी काय गुणवान त्याचे कीर्ती रूपी लिखाणी ग्रामीण साहित्याच्या ग्रंथाचे पान होता शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता शाहीर साहित्याची शान होता शाहीर अण्णाभाऊ. आणि ग्रामीण साहित्याच्या ग्रंथाचे पान होता शाहीर अण्णाभाऊ. साहित्याची शान होता शिरीषी गाजलेल्या एकाडीचा प्राण होता शाहीर अण्णाभाऊ. होती या विठ्ठलावर होती या विठ्ठलावर त्यांची अपार माया होती या विठ्ठलावर त्यांची अपार माया डोळे भरून येते डोळे भरून येते ती आठवण होता शाहीर अण्णाभाऊ साहित्याची शान होता शाहीर अण्णाभाऊ. साहित्याची शान होता डोळे भरून येते ती आठवण येता डोळे भरून येते ती आठवण होता डोळे भरून येते ती आठवण होता शाहीर अण्णाभाऊ. साहित्याची शान होता शाहीर अण्णाभाऊ. जरा जोरदार टाळ्या नंदेश शिवमाप यांच्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, आपला महाराष्ट्र ही संतांची आणि तंतांची पवित्र पावनभूमी आहे. पोवाडे अर्थात स्फूर्तीपर कवन, स्फूर्तीपर गीत हे लिहायला सुरुवात झाली होती. उर्दूमध्ये हा शब्द शायर असा होता, पण त्याचा मराठीमध्ये अपभ्रंश होत शाहीर असा झाला. शाहीर अज्ञानदास यांनी सर्वप्रथम अफजल खानाचा वध या विषयावर एक सुंदरसा पोवाडा रचला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सादर केला. महाराजांना तो पोवाडा आवडला आणि तदनंतर शाहीर अज्ञानदास महाराजांची कीर्ती सबंध महाराष्ट्रभर गात सुटले आणि हाच सुंदरसा पोवाडा आपण पहाडी आवाजात ऐकूयात. विनंती करेन नंदेश दादा, आपण तो पोवाडा सादर करावा. मी तोपर्यंत सुरात ढोलक्या लागतायत. यांचा जरा आवाज कोरसा आवाज येत नाही, जरा थोडं बघाल. मेल मॉनिटर गेलाय त्यांचा, मगाशी जो दिला होता आपण मगाच सारखा आवाजच नाही येत आहे. खूप जोरात गावं लागतंय आम्हाला. सगळेच माईक गेले. हॅलो हॅलो एक हॅलो बंद होतोय. हॅलो 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 आम्हाला दुसरा माईक द्याल का प्लीज. हॅलो माईक बंद आहे.
बंद आहे माईक, चालू नाही आहे, बंदच आहे. हॅलो 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 ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. आणि माझी मैना गावाकडे राहिली हे मी गाणारच आहे. मला अशी पाठीमागनं सांगण्यात आलंय की साहेब येणार आहेत आणि त्या सगळ्या मान्यवरांच्या समक्ष माझी मैना गावाकडे राहिली हे गीत आपलं झालं पाहिजे म्हणून मला अट्टहास केला गेलाय. आमचे माझे एक तासाचं आहे. हा करते, मला ते नाव माहिती आहे. दिलीप मामा आमदार आहेत ना, दिलीप मामा लांडे. हल माझे छोटे बंधू अमित गोरखे यांनी आत्ताच मला सांगितलंय की आपण साहेबांना तुमचं ते माझी मैना गावाकडे राहिली CM DCM साहेबांना ऐकायचंय म्हणून मी इथे थांबलोय. पण आम्ही जात नाही आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकूया आणि तद्वत त्याच्या थोड्या वेळेनंतर साहेब आणि सगळी मंडळी आता येतच आहेत, अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. तोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाच्या वधाचा तो पोवाडा ऐकूया जो मी गेली 20 वर्ष जो आपल्याला आवडतोय आणि त्याच्यामुळे या गरिबाला ओळख मिळाली. ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाच्या वधाचा पोवाडा. हॅलो हॅलो ढोलकी पुढच्या मॉनिटरला द्या. माझा व्हॉइस गेला, माझा व्हॉइस गेला. हॅलो हॅलो प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणे. आणि शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची महाराजांनी निरोप घेतला महाराजांनी निरोप घेतला दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला दंडवत घातला भवानीला आणि तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला आणि बघत येऊन मंगळ तो कसला आणि पाणी आले आईच्या डोळ्याला आणि सरदार लागले रडायला. तेव्हा हे सरदार तर रडतीलच, हे सरदार तर रडतीलच. पर हत्ती घोड शिवाना साऱ्याला आणि गाई बघायला लागल्या तर हमराया असला बेहुदा वखुत आला असला बेहुदा वखुत आला असला बेहुदा वखुत आला. आला दुश्मनाच्या गोटामंदी दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिजाबाजी जी अहो राजा हो जिजाबाजी जी अहो राजा हो जिजाबाजी जी. बरं का मंडळी, खानाच्या भेटीसाठी कोणासाठी? अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार असा शामियाना उभारला होता. शामियाना आणि भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला आणि नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत
सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, अन शिवबाच्या संगती पाहला, शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. खानाच्या संगतीनं कोण होता? त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा होता. रामच्या छत्रपती शिवाजी महाराजा संगत कोण होता? जेवा महाला होता. जेवा महाला कोण होता? जेवा महाला न्हावी होता. न्हावी न्हावी आणि राजाच्या संगत. अव न्हावी काय दांडपट्टा खेळण्यात तरबेज असा जीवा महाला. पण आमच्या राजानं कधी जात पात पाहिली नाही. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, साळी माळी तेली तांबुळी वासुदेव धनगर आगरी कोळी, अव इतकंच नव्हे तर ब्राह्मण मुसलमान हे देखील माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढले. त्यातला जीवा महाला म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. मग शामियानामध्ये येताच आमच्या राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा, हमारे गले को लग जाओ शर्मा. खान हा कमारी तो हसरी, खान हा कमारी तो हसरी, रोकून नजर कहीं गिरा गिरा रजी, गिरा गिरा रजी, गिरा गिरा रजी. अरे नजर रोखून काय बघतोस खाना? आमचा राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, सारथी त्याची सावधारी, गिरा गिरा रजी, गिरा गिरा रजी, गिरा गिरा रजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खाना खाना आवाज झाला, चिलखंड होता अंगाला. खानाचा वार फुका गेला, खानाचा वार फुका गेला. खान याड बनला, खान याड बनला. इतक्यात महाराजानं पोटाखाली बिछवा ढकला, पोटाखाली बिछवा ढकला. रोगी नखाचा महाराज गेला, तरा तरा फाडलं पोटाला, तरा गेला खानाचा पोटा. आईरे आला जी, आईरे आला जी, आईरे आला जी. हे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडाले, अन पाप सारे केले, अन पावन केला कृष्णेचा घाट. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. अन लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट. अन मराठीशाहीचा मानला थाट दीदी, मराठीशाहीचा मानला थाट दीदी, मराठीशाहीचा मानला थाट दीदी. तर या ठिकाणी आम्ही सर्व कलाकार मंडळी आपणा सर्वांचा निरोप घेतो. आपणा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. आणि मॅडमने विनंती करेन की आपण पुढील सूत्र आपल्या हाती घ्यावीत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो 1 2 3